ध्यानी वसो ज्या पादे मुनी नाग देव स्पर्शिला तो पाद भाडी ठसो ज्या हस्ते हरी मायता हरविला तो हस्त माथा वसो तो हस्त माथा वसो तया नमन माझे श्री गुरुपदा जेने दाखविले आनंद कंदा तोपकारण फिटे मद कदा देवा परमा नंदा तुझ भेडी देवा परमा नंदा तुझ भेडी श्री गोपाल श्री दत्तात्रेय श्री चक्रपाणी श्री गोविंद प्रभु सर्वज्ञ श्री अत्यंत आनंदाचा मंगलमय असा हा सोहळा ज्या भूमीवर 800 वर्षापूर्वी स्वामी श्री चक्रधर प्रभूंच्या इथं अत्यंत महत्वाची अशी लीळा झाली। आम्ही परब्रह्म परमेश्वर अवतारानं जे साधन लिहिलेलं आहे, ज्या साधनाद्वारे त्या परमेश्वराची प्राप्ती आपण करू शकतो, ते साधन म्हणजे नामस्मरण। मात्र ते नामस्मरण कसं असावं? नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा। आपण पाहतोय या महाराष्ट्राच्या भूमीवर स्वामी श्री चक्रधर प्रभू अनेक ठिकाणी गेले। लीळा चरित्र जे माईपट्टाने लिहिलेलं आहे, त्या संपूर्ण लीळा चरित्रामध्ये चेष्टा आपल्याला फार थोड्या दिसतात। काकडा हे चेष्टेचं लीळेचं स्थान आहे। इथं चेष्टाही आहे, इथं लीळाही आहे, इथं श्रीमूर्ती आहे आणि इथं नामस्मरणही आहे। काकडा हे अत्यंत महत्वाचं स्थान आहे। श्री प्रभू बाबा रोज 60 जीवाची अविद्या छेद करत होते। केवळ तेज अवतार अविद्या छेद करतात काय? नाही। आमचे स्वामी ज्यावेळेस इथं आले, अचलपूर वरून रामधर्मा राजा, त्या राजानं 10 महिने देवाची सेवा केली। तदनंतर स्वामींची प्रवृत्ती भंगली। स्वामी तिथून काकड्याला आलेला आहे। कुक्कुट नावाचा तलाव इथं असतो। 4 गावाचे गोपाळ इथं ढोर चारण्यासाठी येतात। त्यांच्यामध्ये देव येत आहे। काय भाग्यवान आहे ते, ज्या गोपाळांच्या मध्ये देव क्रीडा करतायत, त्यांच्याशी व्यापार करतायत। का मी व्यापारी बनू, तुम्ही गिराईक बना। आपल्या अंगावरचे वस्त्र फाडलेले आहे, केवळ एक सुधा कमरेला, एक सुधा श्रीमुकुटाला वस्त्र त्यांना दिलेले आहे। लीळा तुम्हाला माहिती आहे। चिंचोके आणल्या, बाबुळ्याच्या शेंगाच्या दामटे केलेले आहे। स्वामींना देवाण घेवाण करतायत। आधी स्वामी त्यांच्याशी बोललेले आहे, नंतर संबंध दान देत आहे, नंतर त्यांची शिदुरी आरोहणा करताय। प्रेमाची चाल त्यांची वाढवलेली आहे। तुम्हाला सांगण्याचं सगळ्यात महत्वाचं का ते वस्त्र परत घेतले, त्याची गोफण बनवलेली आहे। त्याच्यात दगड नाही ठेवले। जी चिंध्या असतात त्या चिंध्या गुंडाळलेल्या, त्याच्या भेंडवली केलेल्या आहेत। बाबळीच्या झाडावर चढले
आणि देव भाव होरडिये. संध्याकाळ आहे, काय पक्षी आलेले नाहीये, कोण्या पिकाचं सांभाळ करायचं नाहीये. करता काय आहेत स्वामी? स्वामी म्हणताय भाव होरडिये, जाव होरडिये. याचा अर्थ नेमका काय? जे विशेष ज्ञानी स्वामींच्या जवळ आलेले आहेत त्यांची अविद्या छेद करतायत. सगळ्यात महत्वाचं स्थान हे काकड्याचं आहे. इथं आपण दरवर्षी कार्यक्रम घेतात. 5 मंडळ आहेत. सावळी आहे, शिंदी आहे, कुस्ता आहे, कोल्हा आहे आणि काकडा आहे. 5 मंडळ आहे. बरोबर ठरवलं, 5 अवताराचे 5 मंडळ. आणि दरवर्षी इथं 10 दिवस नवरात्राचा कार्यक्रम होतो. या वर्षी आमचे कनिष्ठ गुरुबंधू ज्यांचा आश्रम निपाणीला आहे, त्या आश्रमात फार पूर्वी नामाचे 10 ठाय मी लावलेले होते. आतापर्यंत पंथात कोणीच पोथी केली नव्हती नामाच्या 10 ठायावर. तिथं ती पोथी मी केली. आमचे गुरुबंधू त्यांनी ती पोथी व्यवस्थित पकडलेली आहे, धरलेली आहे आणि आपल्यापर्यंत ते आलेले आहेत. आपण त्यांना इथं बोलवलं, त्यांच्या मधुर वाणीतून विद्वत्पूर्ण अशा प्रकारचं प्रवचन आपण ऐकून घेताय. फार चांगली गोष्ट आहे, कारण ज्ञानाशिवाय चोखाळता येत नाही. आम्ही फक्त नामधारक आहोत. आम्हाला देव कसा करावा ते समजत नाही. साधू संतांशी कसं भेटावं, कसं बोलावं, किती नम्रता हवी आहे ती आपल्याला समजत नाही. ते समजण्यासाठी सत्संग करणं फार महत्वाचं आहे. इथं पूर्वी दीपकराज दादा नेहमी यायचे, त्यांची पोथी चालायची. त्यांनी तुम्हाला बरंच काहीतरी ज्ञानदानाचं कार्य केलेलं आहे. इथं नामाचे 10 ठाय अगदी सुंदर रीतीनं चाललेले आहेत. मी जास्त बोलणार नाही, फक्त एक थोडस सांगून संपवणार आहे. आचार्य श्री प्रातःकाळीच स्वामींच्या जवळ आले. रोज प्रातःकाळी स्वामी उठून बसताय. सकळ जीवाचं चिंतन करणारे देव आचार्य आले. सगळे भक्तीजन जमा झालेले आहेत. आचार्य श्रींचे हृदय भरून आलं. डोळ्यातून अश्रू चाललेले आहेत. आवाजामध्ये कंपन आहे. ते म्हणताय जी जी माते भजावया पूजावया द्रव्य नाही, मामी परमेश्वर कायसीनी भजावा पूजावा. माझ्याजवळ द्रव्य नाहीये, माझं भाग्य फार मोठं आहे. साक्षात उभय दृश्य अवतार, ज्यांना जीवाचे उद्धरण करायचं हेच व्यसन लागलेलं आहे, त्या अवतारांचा योग आलेला आहे. मात्र दुर्दैव असं का माझ्याजवळ कपर धकही नाही. कारण परमेश्वराचं भजन पूजन जर केलं, सूत्र आहे हेतुक भूत भजन ज्ञानाप्रती साधन, हेतुक पूर्व भजन प्रेमाप्रती साधन. आणि स्वामी सांगताय जीव जीवार्चन घडे पर ईश्वरार्चन ते कहीच न घडे. आचार्य श्री किती बाळगताय, कारण अन्य राठीमध्ये सांगितल्या जाते तकस्य धर्म तकस्य कर्म तकस्य परमं पद यस्य नास्ति टका तकतकेति तकतका. ज्याच्याजवळ टका आहे, नानू आहे, तो कर्म व्यवस्थित करू शकतो. वेळेवर मुलांना शाळेत पाठवू शकतो, कॉलेजमध्ये फी भरू शकतो, ऍडमिशन घेऊ शकतो, मुलींचं लग्न वेळेवर करू शकतो,
शेतकरी असला शेतामध्ये व्यवस्थित वेळेवरती पेरू शकतो, खत टाकू शकतो. मात्र जर पैसा नसला वेळेवर करू शकत नाही. तसं धर्म आहे. धर्म करण्यासाठी पैशाची आवश्यकता असते. एवढ्या लांबून आपण बुवाजीला बोलवलं, काहीतरी द्यावं लागते ना. फुकटात तर काही होत नाही ना. नाही, इथं पंक्त्या करताय, पैशाशिवाय होतात काय? अत्यंत निकड आहे. धर्मामध्ये पैसा पाहिजे, मात्र तो पैसा निर्हेतुकपणे वापरला पाहिजे. सहेतुक क्रिया केली, अहंकारानं क्रिया केली, ती कुठलीच लेखी लागत नाही. अश्रद्धया भूतम दत्तम तपस्तप्तम कृतम च यत् असदुच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नमोहि. गीतेत भगवंत सांगतात, ज्याची श्रद्धाच नाही त्यानं दान जरी केलं, तप जरी केलं तरी काही फायदा होत नाही. तकस्य परमं पद, पैसा असला, गदो भांडारी देवाचे पूजन करत आहे, असा तो परब्रह्म परमेश्वर. त्यांचं भजन पूजन जर केलं नाही तर प्राप्ती कशी होईल? स्वामी सांगताय, वानऱ्या भजावा पूजावा न लगे, तो अंतर्गामी गा, तो आठवावा, मनन करावं, चिंतन करावं. गीतेत भगवंताला अर्जुनाने तोच प्रश्न विचारला, केशु केशु भावेषु चिंत्योसी भगवन्मया विस्तरेणात्मनो योगम. भगवंत अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतात, महाराज मी तुमचं चिंतन करू पण कोण्या कोण्या भावानं? म्हणून भगवंतांनी फार मोठं विस्तृत अशा प्रकारच्या 10वा 11वा अध्याय केलेला आहे. तुम्ही भाग्यवान आहात. केवळ ऐकायचंच नसते, नाहीतर नळी फुकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. आम्ही ऐकून त्याप्रमाणे आपल्या आत बदल व्हायला पाहिजे. पहाटे कोण उठते? हात वर करा बरं. खरंच जातीनं उठतात काय का नुसतं हात वरती करतात? काय भाग्यवान आहात. सगळ्यांनीच प्रातःकाळी उठावं. 3 वाजेला नाही, 4 वाजेला उठा, 5 वाजेला उठा. त्या साधक दात्याला आठवा. सगळ्यात महत्वाचे हो, आपण साधना आचरतो आहे, साध्य आपल्याला दिसते आहे, तरी आपल्याला साध्य प्राप्ती होत नाही. याला कारण काय? फार पूर्वी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद बाबू राष्ट्रपती भवनामध्ये दरवर्षी सत्संग करायचे. एक वर्ष तामिळनाडूचा एक साधू आलेला आहे. फार विद्वान असतात ते. संस्कृत मध्ये, हिंदी मध्ये प्रावीण्य असतात त्या भाषेमध्ये. 7 दिवस त्यांनी प्रवचन केलेले आहेत. त्यावेळेस पार्लमेंटचे सगळे सभासद तिथे यायचे. शेवटच्या दिवस समारोप, त्या दिवशी तुफान गर्दी असते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद बाबू फक्त एक प्रश्न विचारतात, साध्य हमें सामने दिखता है, अंतिम साध्य फाइनल गोल हमारे सामने है और हम उस तरफ जा रहे हैं. साधना हमारी चल रही है, फिर भी वहां तक हम क्यों नहीं पहुंचते? प्रश्न फार महत्वाचा आहे तुमच्या आमच्या जीवनातला. राजेंद्र प्रसाद राष्ट्रपतींना असं वाटलं का उत्तर अत्यंत प्रदीर्घ 1 तास भर देतील, मात्र त्यांनी एकाच वाक्यात उत्तर दिलं. एकच शब्द, व्याकुलता. जब तक आपके हृदय में पैदा नहीं होती, आर्त
तळमळ, जब तक आपके हृदय में नहीं होती तब तक आप साध्य प्राप्त नहीं कर सकते. आपल्यामध्ये ती तडप पाहिजे, ती आर्त पाहिजे, ती तळमळ पाहिजे, तर आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. मी आता माझ्या प्रवचनाला इथंच विराम देत आहे. विराम अत्यंत चांगल्या रीतीनं तुम्हाला समजून सांगत आहेत. तुमचं अहोभाग्य आहे. असंच आपण सत्संग नेहमी करावा ही अपेक्षा बाळगून माझ्या शब्दाला विराम देतो आहे. सर्व धन्यवाद बाबाजी. अतिशय सुंदर असं महत्त्वाचं बाबाजींनी आपल्याला या सभेमध्ये बोध दिलेला आहे. मित्रांनो, बाबाजी आले तर कसं भरून वाटलं मला. बाबाजींनी सांगितलं की हे आमचे कनिष्ठ गुरुबंधू आहे. मित्रांनो, मी त्यांचा गुरुबंधू आहे, माझं अवभाग्य आहे. कारण मी 9 वर्ष परमपूजनीय परमहंत आचार्य प्रवर श्री महाराष्ट्र अधिकरण जाधवडीचे बाबाजी तिथे राहिलो. आणि त्याच्याही आधी बाबाजींचं वास्तव्य जाधववाडी या ठिकाणी होतं. बाबाजींचा खूप सहवास आमच्या बाबाजीसोबत गेला. वेरूळ या ठिकाणी, वेरूळपासून आणि मग तदनंतर जाधववाडी वगैरे वगैरे सर्व इतिहास सांगायला आपल्याला वेळ नाही. पण खूप सुंदर असं त्यांचं वक्तृत्व आहे. आणि म्हणून बाबाजींनी सांगितले की निपाणी या ठिकाणी अतिशय सुंदर अशी पोथी बाबाजींनी नामाचे 10 ठाय यावर केलेले आहे. तुम्ही तुमच्या यूट्यूबला बघू शकता. नामाचे 10 ठाय महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी द्वारा आयोजित. मी तो कार्यक्रम बाबाजींना बोललो होतो. खूप लोकांनी बघितला. कमसे कम एक व्हिडिओ 2-2 लाख लोकांनी बघितला. खूप सुंदर असं त्यांनी त्या ठिकाणी व्याख्यान केलेलं आहे. बाबाजींचा जय जयकार हो. आणि महानुभाव शिदोरी आश्रमातर्फे बाबाजींचं स्वागत, जय जयकार आणि बाबाजींचे पूजन महानुभाव शिदोरी आश्रमातर्फे आता आम्ही करणार आहोत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की, श्री दत्तात्रेय महाराज की, श्री चक्रपाणी महाराज की, श्री गोविंद प्रभु महाराज की, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. टाळ्या वाजवा.
भगवान का पूजन किया करे, मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में। प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे।
लागी लगन मेरा हो गई मगन। स्वामी की जय, राज की जय, की जय। है आँख वो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे। बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे। हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे। मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे। ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन। ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। वो तो गली 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 हरी हरी गुन गाने लगे। ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरी गुन गाने लगे। महलों में पली बन के जोगन चली, महलों में पली बन के जोगन। वाले सुसज्ज भाव वाले तिकडे आलं का? तिकडे गेलं तिथं मला महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज